तसेच 500 रुपये सुद्धा पारितोषिक आलं होतं सफवानला, नाव विसरलं कोणी दिले ते. हा अल्ताफ मुजावर यांच्यातर्फे. सामन्याला सुरुवात होणार सेमीफायनलचा दुसरा सामना. यातून जो विजय होईल तो एमसी चोरडे संघासमोर खेळेल दशरथ 11 कुरुल विरुद्ध यजमान संघ मळे तलेकर संघ. याच्यानंतर आपण मायक्रोफोनची धुरा सांभाळण्यासाठी देऊ आपले लाडके आपले आवडते एक बुलंद आवाज असा नौखार गावचे प्रदीपजी भोईर सर यांच्या हातात. कुरुल संघ आपला 12 प्रतिनिधी पाठवायचा आहे. कुरुल संघ धन्यवाद. संध्याकाळच्या सत्रामध्ये हा क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी आलेल्या तमाम क्लासिक मावा प्रेक्षकांचं आणि या व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं अतिथीगणांचं हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहताय दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी पुरस्कृत मर्याई शिकृपा तळेकर क्रिकेटची भव्य स्पर्धा. आज स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस आणि खऱ्या अर्थाने ही दुसरी सेमीफायनल. म्हणजेच इथून जो संघ जिंकेल तो मात्र सरळ फायनल मध्ये दाखल होईल. गोलंदाजी ट्रॅकवर पाहिलं तर पहिला चेंडू घेऊन येते गोलंदाज प्रशांत मोहरे आणि या चेंडूवरती मोहर उठवली गेली. सरपंच साहेबांचा पंच इथे लगावला गेला. डीप मिड ऑन क्षेत्रामध्ये फटक्यामध्ये होतं व पुढचा बॉल प्रशांत मोहरे. आणखीन एक मोठा तडाखा घेण्याचा प्रयत्न राहिला होता. वार पलटवार क्रिकेटचा खेळ आहे रंगतदार. तिथे मात्र प्रशांत मोहरेनं पहिल्या चेंडूवरती 6 धावा खर्च केल्या. मात्र तळेकर संघाचा मोहरा देखील इथे टिपला गेला. मग विजय घाणेकर बाद होऊन मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक पहिला मात्र मिळालाय प्रशांत मोहरेच्या या गोलंदाज स्पेल मध्ये. 2 षटकांची ही लढत आहे. दुसरा सेमीफायनल. पुढचा बॉल प्रशांत मोहरे. इथे मात्र मी आमच्यावरती आणि या स्पर्धेवरती असू द्या जिथे षटक क्रमांक दुसरा गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज येतोय गौरव पाटील. गौरवशाली गोलंदाजी मात्र समोर फलंदाज पाहिला तर तेजस काटकर. तेजस काटकरचा हा फटका ऑन क्षेत्रामध्ये ऑन ड्राईव्हचा फटका. सिंगल द कम्प्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मला इथे विकेट कोणाची पाहिजे? तेजस काटकर जे हवे आहे आणि तेच क्षेत्ररक्षकाने बंधूने केलं होतं. प्रशांत मोहरे तिथे आहे. इष्टरक्षकांना थोडीशी चुकी पाहायला मिळाली. जर व्यवस्थितरित्या चेंडू हातामध्ये घेतला असता तर यदा कदाचित तेजस काटकर बाद देखील होऊ शकला असता. परंतु नशीब आज तेजस काटकरचं. इथे चेंडूचा वेग भन्नाट राहिलाय परंतु तेवढाच वेग ना तेवढाच इथे चेंडू आपण पाहिला तर मग डावी एसटी सोडून जाणारा पाहायला मिळाला. जिथे वाईटच्या स्वरूपामध्ये धावसंख्या पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने अवंतरने पुढे सरकत असताना 12 ही धावसंख्या धावपळकावरती 12 मात्र या मॅच मध्ये कोणाचे वाचणार? मोठा तडाखा लगावलाय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडासा पंबल झालाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र रिस्क घेतली आणि फिक्स देखील 2 धावा डिपॉझिट केल्या जात आहेत. जिथे आपण पाहिली तर 2 धावा घेणं हे मुसीबत होती. मग अवघड होतं पण परंतु तेजस काटकर नाही ते थांबलं नाही. आता थांबायचं नाही गड्या थांबायचं नाही. ते धक्का आणि संघाला इथे पुढे सरकावत न्यायचं हाच काम तेजस काटकरचा राहिलाय. पुढचा बॉल. वेग भन्नाट वेग अनपेक्षित उसळी चेंडूचे पाहायला मिळाले. मग तेजस काटकर इथे काय काम करणार?
मग आपला मोरक्या सरसैन्यामध्ये पास झाला विजय घाणेकर. मग त्याचीच इथे दुरा सांभाळायची, मग जबाबदारी खेळ करायचा आहे. मात्र त्याच्या बॅट मधून आता धावा थांबल्यात. आहा, नो लुक स्टाईलने फटका खेळला गेलाय. जिथे आपण पाहिली ना, हा गड्या आहे झुंजार दमदार, याच्या बॅटीला चढले धार. चेंडू गेलाय सीमा पार. बॅट्समन आहे हुकमे एक्का, त्याने लगावलाय उठून छक्का. की या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाच्या माध्यमातून आम्हाला 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलंय. 2 षटकांचा खेळ संपला. धावा पहिल्या धावफलकावरती, तर तिथे 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. म्हणजेच 27 धाव्यांची गरज असणार आहे. जे मॅच इथे आपण पाहिलं तर खूप महत्वाचा मॅच आहे. मग आपण पाहिलं तर मग एका बाजूला विजय घाणेकरचा हा ब्रिगेड आणि खऱ्या अर्थाने प्रशांत मोहरीची ती सेना एकमेकाच्या विरोधामध्ये उभी राहिले. मग खऱ्या अर्थाने व्यावसायिक संघामध्ये खेळत असताना दोन्ही खेळाडू एकत्र खेळत असतात. मात्र आज आपल्या गावाच्या नावासाठी आणि गावाच्या संघासाठी एकत्र एकमेकाच्या विरोधामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिथे आपण पाहिलं तर मग 26 धावा, 13च्या सरासरी धावा जमावल्या गेल्या. विशेष करून तेजस काटकरची इथे जे आलेल्या 2 चेंडूवरती 2 उथुंग षटकार, ज्याने या सामन्याचं चित्र बदललं गेलं. मग 12 धावा तिथे पठ्ठ्याने वसूल केल्या गेल्या. त्याचप्रमाणे मी इथे सरपंच साहेबांच्या मातोश्री माजी सरपंच सन्माननीय निर्मलाताई म्हात्रे यांचं देखील इथे आगमन झालं. मी त्यांना विनंती करतो, या आपण अतिथी कक्षामध्ये येऊन असतो व्हायचं आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर आपल्या या खेळाडूंना, आपल्या या ग्रामस्थांना एक उत्साह आणि खऱ्या अर्थाने प्रोत्साहन देण्यासाठी इथे उपस्थित राहिलेत माजी सरपंच. तर त्यांचं मी पुन्हा एकदा शाब्दिक सुमनाना हार्दिक असं स्वागत करतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे तेजस काटकरच्या हातामध्ये चेंडू झोपवला गेलाय. 27 धावा रोखायच्या आहेत. कॉल ही मॅच खऱ्या अर्थाने फायनलचा हा मॅच अगदीच पाहिलं तर मग कमीत कमी 25,000चा हा मॅच आहे. पहिला चेंडू इथे पाहिलं तर फिल्डरने घेतली कॅच आणि रंगत मात्र आली यथा मॅच. दमदार कार्यसम तत्पर महेंद्र शेठ दलवी यांच्या माध्यमातून स्पर्धेचं पुरस्कर्ते आपण पाहिलं. मात्र मैदानाच्या आतमध्ये एक प्रसाद गेला आणि दुसरा प्रशांत मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रशांत मोहरे बंधू या नावाने देखील परिचित असणारा खेळाडू, जिथे तेजस काटकरने पहिल्या चेंडूमध्ये सफलता दिली आपल्या संघासाठी. चांगला चेंडू राहिलाय. अगदी स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न यशस्वी राहिलाय. जिथे 1-5-0 ही धावसंख्या. त्याचप्रमाणे या ठिकाणी पाहिलं तर मग मित्रांनो वॉरियर्सचे पुरस्कर्ते योगेशजी ठाकूर यांचे तिकडनं शुभेच्छा आल्यात. अगदीच ऑनलाईनच्या इथे जुडले गेलेत आमच्याकडे आणि त्या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. अगदी दिवसा ढवळ्या चोरी केली गेली. तळेकाडचे ग्रामस्थ असताना प्रशांत मोरे चोरी करतोय, प्रश्न निर्माण राहिलाय. 2 धाव्यांची इथे चोरी केली गेली. धावसंख्या जर पाहिली तर मग धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत 2 धावा 1-2. 27 धावांचा पाठलाग करायचा आहे. 9 चेंडू
25 धावांची गरज, म्हणजे 25,000ची मॅच आहे कमीत कमी. स्पीडअप करायचं आहे. प्रशांत मोहरे इथे मात्र भिंत बनवून त्याला उभं राहावं लागेल, परंतु तेजस काटकरनं कालचा दिवस तेजससाठी महत्वाचा नाही ठरला. मग आज आपण नव्याने सुरुवात करूया. फायनलचा अंतिम दिवस आहे. मग जिथे कमी काही होणार नाही याची सर्व दक्षता खेळाडूने घेतले आणि फलंदाजी चांगले राहिले. गोलंदाजी चांगली करत असताना इथे फटका फसलाय सरपंच साहेब. चेंडूच्या खाली हातामधून चेंडू निसटला, मात्र इथे चाणक्यरीती वापरले गेले. मग स्ट्राईकला थ्रो केला, तिथे आगाऊपणा राहिला. प्रशांत मोहरेला इथे टिपला गेला आणि हा महत्वाचा मोहरा राहिलाय. रणजित दादा एकच वाधा, मोठा फटका एक्झिक्यूट केलाय. डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. लांब पडल्याचं अंतर इथे मात्र कापलं गेलंय आणि फलंदाज शुभमला देखील आकाश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जिथे आपण पाहिलं कंबरडा मोडला, मग प्रामुख्याने आघाडीच्या फलंदाजांना जिथे परतीचा रस्ता दाखवलाय गोलंदाज तेजस काटकरनं वाखाणण्यात जो गोलंदाजी राहिले. इथे षटक क्रमांक पहिलं संपलं. धावसंख्या जर पहिले धाव फलकावरती तर फक्त आणि फक्त 3 धावा आणि महत्वाचं आघाडीचे फलंदाज प्रसाद बाद झाला. तदनंतर पाहिलं तर मग प्रशांत बाद झाला आणि शुभम हे फलंदाज मात्र बाद झालेत. संघ थोडं का होईना जास्त संकट सापडलं आहे तिथे. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिलं तर मग 24 धावांची गरज आहे. मग या 24 धावा करणार का? मग स्ट्राईकला आपण पाहिलं तर मग सलामीला आलेला आघाडीचा फलंदाज आपण बॅटरला पाहिलं तर गौरव आहे. सरपंच साहेबांच्या हातामध्ये चेंडू, मग विजय घाणेकरचा पहिला बॉल, पहिला चेंडू आपण जर पाहिला लेग स्टंप इथे सोडून जाणारा वाईट अतिरिक्त धाव मात्र इथे केली जाते, घेतली जाते. इथे धावांची नित्यांत गरज आहे. ज्या धावा येतील त्या धावा खऱ्या अर्थाने दशरथ 11 कुरुल संघासाठी महत्वाच्या असणार आहेत. 5-6 मध्ये 23 धावांची गरज आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये चाललेला हा घमासान युद्ध, रणसंग्राम, इथे आकुटाब्याचा चेंडू, ही विकेट अगदी चेंडू फलंदाजाला व्यवस्थितरित्या घेताना याला बॅटवरती आणि दुर्दैवारीत्या तो फलंदाज मात्र यष्टीला पाहिला तर तिथे मात्र हिट स्वरूपामध्ये बाद देखील झालाय. म्हणजेच आज एक नव्या ऊर्जेने नव्या जोशमध्ये खेळ करतोय. मग बलाढ्य दशरथ 11 कुरुल संघाला देखील इथे थांबवण्याचा प्रयत्न राहिलाय. मग जिथे 5 चेंडू मध्ये आता जिंकण्यासाठी 23 धावांची गरज असणार आहे. सामना अजून संपला नाही, कारण डावखोरा फलंदाज साईराज पाटील आहे. साईराजकडे ती क्षमता आहे विस्फोटक खेळ करण्याची. पुढचा बॉल विजय घाणेकर यांचा, मात्र वेगवान प्रचंड वेग पाहायला मिळालं. इथे फलंदाजाने बॅकफुटला आलाय. जर यदा कदाचित थोडा फुटवर्कचा वापर केला असता तर मोठा फटका देखील पाहायला मिळाला असता, मात्र प्रचंड वेग त्या चेंडूमध्ये पाहायला मिळाला. पुढचा बॉल विजय घाणेकर यांचा, लोअर फुलटॉचा वापर केला, फाईट दिली होती चेंडूला, मात्र सन्मान दिलाय. जिथे आपण पाहिलं तर मग सिंगल धाव मिळते. आता खऱ्या अर्थाने सामन्यामध्ये
थोडीसे का होईना मात्र तिथे कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिला. मग 4 चेंडू मध्ये तिथे 1 चेंडू वाईड आला. मग तिथे विकेट आली. डॉट चेंडू सिंगल आली. मग येणारे चेंडू आहेत 3 मध्ये 22 धावांची गरज. इथे मोठा फटका आला परंतु जो घोषांक क्षेत्र आहे तिथे मात्र चेंडू फरार सुद्धा एकच धाव मिळणार. एकाच्या व्यतिरिक्त धाव मात्र मिळणार नाही. मग सामन्यामध्ये आता पाहिलं तर मग औपचारिकता बाकी राहिले. जिथे आपण पाहिलं तर मग 22 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. पुन्हा एकदा चेंडूचा मोठा फटका पाहायला मिळाला जो लॉंग टॉप क्षेत्रामध्ये गोषंक क्षेत्र आहे तिथे फक्त आणि फक्त एकच धाव मिळणार आहे. सामन्यामध्ये एक औपचारिकता बाकी राहिले. पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न राहिलाय आणि पाहिलं तर मग मित्रांस वॉरियर्स पुरस्कर्ते संघ मरी आई शिवकृपा तळेकर हा संघ मात्र फायनलच्या फेरीमध्ये दाखल झालाय. धुळे संघासाठी विश बेस्ट ऑफ लक. खऱ्या अर्थाने पाहिलं तर मग तिथे कुरुल संघाचा देखील खेळ चांगला राहिलाय.